नमस्कार मित्रो, माझ्या कायदे भान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की तुमच्या सातबाऱ्यावर खाजगी वनीकरण असा जर शेरा पडला असेल तर त्या अनुषंगाने रिसेंटली ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलंय। 7 नोव्हेंबर 2025 ला जजमेंट आलंय। त्या जजमेंटनी अशा पद्धतीने जे वनीकरणाचे शेरे पडले त्यांना बेकायदेशीर ठरवलं। तर या अनुषंगाने तरतूद काय आहे, कंप्लायन्सेस काय आहे, जजमेंट काय म्हणतं आणि तुमच्यासाठी आता लीगल रिलीफ काय आहे हे आपण बघूया। सगळ्यात आधी आपल्याकडे वनीकरणाचे 2 कायदे आहेत। एक तर 1927 चा भारत सरकारचा वनीकरण कायदा केंद्र शासनाचा, दुसरा 1975 चा महाराष्ट्र शासनाचा खाजगी वने संपादन कायदा, असे 2 कायदे आहेत ज्याच्यामुळे हे तुमच्या सातबाऱ्यावर वनीकरणाचा शेरा आला। महाराष्ट्र शासनाचा वनीकरणाचा शेरा काय म्हणतो की आम्ही खाजगी वनासाठी तुमची जमीन संपादित केली, पण केंद्र सरकारचा कायदा काय म्हणतो, सेक्शन 35(3) चं कंप्लायन्सेस करा म्हणतं। आता 35(3) चं कंप्लायन्सेस म्हणजे काय? हे कंप्लायन्सेस म्हणजे शासनाने संबंधित शेतकऱ्याला नोटीस पाठवणे, त्याची हरकत घेणे, त्याची नोंद घेणे, हरकतीवर सुनावणी घेणे आणि नोटीस पाठवल्याची जी नोंद आहे ना, डिलिव्हर्ड झाल्याची, याची नोंद गोल्डन बुकला ठेवणे। ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर योग्य तो मोबदला देऊन खाजगी वन संपादित करायचं, असं हे कंप्लायन्सेस आहे। महाराष्ट्र शासनाने काय केलं, एक्झॅक्टली उलट केलं। हे 35(3) चं कंप्लायन्सेस केलंच नाही। एक घरी बसून ऑफिसला बसून कागद काढले, अमुक XYZ गटावर आम्ही संपादनाचा शेरा टाकतोय म्हणून नोटीस काढला आणि संपादनाचा शेरा टाकून दिला। आता शेतकऱ्याला प्रॉब्लेम असा झाला की त्याच्या सातबाऱ्यावर खाजगी वनीकरणाचा संपादनाचा शेरा आल्यामुळे त्याला काहीच करता येत नाही। या केसमध्ये बघ, शेतकरी कोर्टात गेले, बॉम्बे हायकोर्टात। बॉम्बे हायकोर्टाने शेतकऱ्याची पिटिशन रिजेक्ट केली। खरं तर गोदरेजच्या केसमध्ये 15-20 वर्षाआधीच निकाल आलं होतं की जर गोल्डन बुकमध्ये नोंद नसेल, कशाची नोंद, शेतकऱ्याला नोटीस दिलेली नोंद नसेल, तर या केसमध्ये खाजगी वनीकरणाचा शेरा हटवण्यात यावा, असं ऑलरेडी जजमेंट होतं। पण बॉम्बे हायकोर्टाने ऐकलं नाही। मग हे लोक सुप्रीम कोर्टात गेले। सुप्रीम कोर्टाने आता आदेश देताना असं म्हटलंय की सेक्शन 35(3) चं कंप्लायन्सेस हे स्ट्रिक्ट कंप्लायन्सेस आहे। महाराष्ट्र शासनाला याच्यातून पळवाट काढता येणार नाही आणि जर कंप्लायन्सेस न करता एखाद्या शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर खाजगी वनीकरणाचा शेरा लावला असेल तर तो बेकायदेशीर आहे, असं म्हणत हे जे पिटिशनर गेले, या पिटिशनर लोकांचं पिटिशन अलाउड केलं। थोडक्यात, तुमच्या जमिनीवर जर खाजगी वनीकरणाचा शेरा पडला असेल आणि तो टाकताना सेक्शन 35(3) चं कंप्लायन्सेस झालं नसेल, तुम्हाला जी काही नोटीस आली त्याची गोल्डन बुकमध्ये नोंद नसेल, तर कंप्लायन्सेस इनकम्प्लीट आहे, या ग्राउंडवर तुमचं जे काही वनीकरणाचा शेरा पडलं तो शेरा काढता येतो। अशा पद्धतीचं हे जजमेंट आहे। आता तुम्हाला 2 प्रश्न पडतील याच्यावर की सर, असं जर जजमेंट आलं आहे तर मग सरसकट सगळ्यांना लागून सगळ्यांचे सातबारे कोरे होतील का, त्याच्यावरील वनीकरणाचा शेरा जाईल का, असा प्रश्न पडेल। यावर उत्तर आहे, सहजासहजी असं होत नाही। हे कधी होईल, जर महाराष्ट्र शासनाने या जजमेंटचा रेफरन्स घेऊन समजा GR काढला की जेवढ्या लोकांचं खाजगी वनीकरणाचा शेरा पडलाय त्यांचे सातबारे तुम्ही रिकामे करा, असं जर GR काढला तर होईल। पण शासन GR काढेल का, शक्यता कमी आहे। का शक्यता कमी आहे? कारण समजा 5000 लोकांच्या सातबाऱ्यावर वनीकरणाचा शेरा पडला तर त्यापैकी किती जणांना सेक्शन 35(3) ची नोटीस गेली, किती जणांना नाही गेली, हे माहीत नाही। त्याच्यामुळे सरसकट GR निघेल याच्यावर मला शंका वाटते। मग दुसरा पर्याय काय, हे जजमेंट घेऊन तुम्ही हायकोर्टात जा, रिट पिटिशन दाखल करा आणि आपली बाजू मांडा की आमच्या सातबाऱ्यावर जो काही खाजगी वनीकरणाचा शेरा पडलाय तो बेकायदेशीररित्या पडलाय, सेक्शन 35(3) चं कंप्लायन्सेस न करता पडलाय, अशा पद्धतीची पिटिशन घेऊन जा। तुमची पिटिशन ग्रांट होईल आणि त्या पिटिशनमध्ये जो सर्वे नंबर, गट नंबर दिलाय त्या गट नंबर पुरता तो आदेश लागू असेल आणि त्याच्यावरचं खाजगी वनीकरण रिमूव्ह केलं जाईल। अशा पद्धतीची एकूण प्रक्रिया आहे। त्याच्यामुळे शासनाचा GR निघेल हे वाट बघण्यापेक्षा हा जजमेंट वापरा ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचा आणि रिट पिटिशन दाखल करून तुमचा जो कुठला गट आहे, सर्वे नंबर आहे, तो तुम्ही मोकळा करून घेऊ शकता। आत्ताचा इन्स्टंट रिलीफ तुमच्यासाठी हाच आहे। आता 2 सूचना, थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही। खूप महत्वाचं काम असेल तर
खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुमचे केसचे डिटेल लिहून पाठवा. तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही सल्ला देऊ. दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे. अच्छा, एक ऍडिशनल सूचना आहे आज. बघा, हे जजमेंट सांगितलं. मी जेव्हा केव्हा एखादं जजमेंट माझ्या व्हिडिओत रेफर करतो, त्यानंतर पुढचे 8 दिवस मला सलग फोन येतात, खूप मेसेज येतात जजमेंट द्या म्हणून. मी हे सगळे अटेंड नाही करू शकत. म्हणून प्लीज रिक्वेस्ट आहे, जजमेंटसाठी फोन करायचा नाही किंवा जजमेंटसाठी मेसेज करायचा नाही. तरी जर कोणी फोन केलं तर तुम्हाला बोलणी खावी लागतील, नाही करायचं. मी सांगून सुद्धा लोक करतात. जजमेंटसाठी मेसेजही नाही करायचा, फोनही नाही करायचा. एवढं तुम्ही लक्षात ठेवा आणि काळजी घ्या. तुमचा जर 7/12 फसला असेल तर संबंधित जजमेंट वापरून एखादा व्यवस्थित वकील करून 7/12 तुम्ही कोरा करू शकता. बाय.